बरेच जण गाण्यात दंगाने दारू बिरू पिऊन तर्र असे आहेत. तर असा कुठलाही प्रकार आपल्या गोडोलीमध्ये होत नाही. समाज प्रबोधनाचं काम इथं झालं पाहिजे आणि होतंय. विशेष म्हणजे यांना ज्यांनी इथं आणलं, एक जोक सांगतो. एक कार्यक्रम चालू होता आणि एक कार्यक्रम चालू असताना एक माणूस काय करत असतो, हातात एक दांडकं घेऊन फिरत असतो. आता सगळ्यांना वाटतं आता काय चाललंय, तर तो माणसं दांडकं घेऊन फिरत असतो. स्टेजवरचा ज्याचा कार्यक्रम असतो तो घाबरलेला असतो, ज्या घाबरतात. त्याला माहित आहे की आपल्याला काहीतरी पटके बसला. थोड्या वेळात ते घाबरलेलं माणूस विचारतोय, बाबा तू हे दांडकं घेऊन का आलायस? तर ते म्हणतो, काय नाही, तुमचा कार्यक्रम उत्कृष्ट आहे, पण ज्याने तुम्हाला आणले त्याला मी शोधतोय. तर हा एक जोक आहे. खर तर हा उत्कृष्ट असा कार्यक्रम, आपलं प्रबोधन करणारा कार्यक्रम ज्यांनी आणला, ज्यांनी ह्यांच्याशी संपर्क साधला, त्याही व्यक्तीचं मी शतशः आभार मानतो. हा हे काम करण्यासाठी नाव घेतलं नव्हतं, कारण कोणी आणलं होतं हेच माहित नव्हतं. तर याचं योगदान योगेश मस्के. लवकर नाव नाही सांगायचं, मला माहित होतं तो माझा पुतण्या, त्याला दांडक्याचं कसं होईल. तर योगेशचाही आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, त्या कार्यक्रमाचा उपभोग घेतला, याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. विशेष आभार मानायचा आहे मला भंडारे साहेब. यापूर्वीचे आपल्या विहाराचं शूटिंग करून गेलेलं आहे आणि आज सुद्धा त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं शूटिंग केलेलं आहे. मी भंडारे साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या सर्वांसमोर यावं आणि आपल्या व्हिडिओ मध्ये आम्हाला रिक्वेस्ट करावं. ओके ओके. जाऊ डॉक्टर साहेब या की पाहूया. कार्यकर्ते